आजच्या व्हिडिओचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी किंवा शिक्षकांनी काय काय गोष्टी करायला पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करण्यासाठी आपण कशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकतो। तर संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, विद्या धनम सर्वधनम प्रधानम, म्हणजे ज्ञान हे सर्वोत्तम संपत्ती आहे आणि मग काय, हे ज्ञान या ना त्या मार्गाने आपल्या मुलापर्यंत पोहोचावं यासाठी पालकांचा एक वेगळाच आटापिट्टा सुरू असतो। मग काय, या ना त्या मार्गाने वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र अवलंबून विद्यार्थ्यांवरती त्या गोष्टीचा काय परिणाम होतोय याचा कधीच खोलवर अभ्यास केला जात नाही आणि फक्त ज्ञानामध्ये समृद्ध व्हा एवढंच सांगितलं जातं। परंतु या गोष्टीची जर मुलांमध्ये आवड निर्माण केली तर ते आपोआपच ज्ञान घेण्यासाठी सक्षम बनतील। त्यासाठी आपल्याला काय करता येतंय ते आपण बघूया। तर आता ह्या गोष्टींचा अवलंब करत असताना आपल्याला काही पद्धती किंवा काही वेगळ्या मेथड्स वापरायच्या आहेत जेणेकरून ह्या गोष्टी ह्या पॉझिटिव्हली आपण करू शकू। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ओरडणे, धमकी देणे किंवा मारणे ह्या गोष्टी टाळून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करायची। जनरली आपण घराघरामध्ये हे चित्र बघतो की मुलांना पनिश करणं, मुलांना रागवणं आणि मारणं ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत। परंतु ह्या ओरडण्यानं, धमकी देण्यानं किंवा मारण्यानं त्या मुलांच्या मनावरती विपरीत परिणाम होत असतात। तर ह्या गोष्टी टाळून आपण न ओरडता, न धमकी देता किंवा न मारता विद्यार्थ्यांना पॉझिटिव्हली कसं सांगू शकतं याकडे सगळ्यात महत्त्वाचा कल असला पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टींच्याही पलीकडे आपलं एक कौटुंबिक वातावरण आणि पालकांचं असलेलं मॅरिड लाईफ हे मुलांच्या अभ्यासावरती आणि एकंदरीतच मानसिक आरोग्यावरती खूप खोलवर परिणाम करणारी गोष्ट आहे। तर आपल्या वैवाहिक जीवनामधील तणावाचं प्रॉपर नियोजन करून मुलांच्या मानसिक आरोग्यावरती आणि एकंदरीतच अभ्यासावरती त्याचा परिणाम होणार नाही याची प्रथम काळजी घ्यायला पाहिजे। तर आता घर म्हणजे मंदिर आणि अभ्यासाचा कोपरा म्हणजे एक तीर्थक्षेत्र असं जर मानलं तर कोणत्याही सुंदर स्वच्छ ठिकाणी अभ्यास करायला कुणाला आवडणार नाही। तर असं वातावरण निर्माण करता येईल का ह्याकडं पालकांचा कल असला पाहिजे। ऑब्व्हियसली स्वच्छ वातावरणामध्ये अभ्यास करण्याची इच्छा आपोआपच मुलांमध्ये निर्माण होते आणि त्याऐवजीच जर सगळीकडे पसारा आणि वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असतील तर निगेटिव्हिटी क्रिएट होऊन अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास तर करायलाच हव्या, पण त्याचबरोबर विविध पुस्तकांची जर उपलब्धता आपल्याला करून देता आली, म्हणजे घरात एक छोटीशी लायब्ररी निर्माण करता आली तर अभ्यासाच्या बरोबरच अवांतर वाचन आणि त्या अनुषंगानं त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या विषयांची आवड निर्माण होणं ही एक गोष्ट आपल्याला जोपासता येऊ शकते। अभ्यासासाठी किंवा अवांतर वाचनासाठी त्यांना वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून देणं त्यांच्या जिज्ञासेला किंवा त्यांच्यातील असलेल्या एका वेगळ्या विचारांना खतपाणी घालण्याची पद्धत होय। तर ह्या पद्धतीचा अवलंब करूनही आपण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विचारांची मशागत करू शकतो। आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे दिनचर्या। तर पालकांची दिनचर्या जर अतिउत्तम असेल तर ऑब्व्हियसलीच मुलांमध्ये ते गुण, ते रुटीन फिक्स होतं। तुमच्या दिनचर्यामध्ये मुलांना समाविष्ट करून घेता आलं पाहिजे। एक प्रॉपर वेळापत्रक सेट करून जरी ते कागदावर उतरलेलं नसलं तरी मनामध्ये रुजलेलं असावं आणि त्यामध्ये मुलांचा कुठेतरी विचार असावा। फक्त मी आणि माझा दिवस यापेक्षा मुलांना त्यात इन्व्हॉल्व करून घेता आलं तर ते एक अतिउत्तम ठरू शकतं। आता कोणत्याही गोष्टी शिकवताना त्यांच्या मनाचा ठाव घेता यावा, म्हणजे प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते। कुणाला फक्त वाचून समजतं तर कुणाला डायग्रॅम काढून शिकवावं लागतं, कुणाला इमॅजिनेशननं समजू शकतं। प्रत्येकाची आकलनशक्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि हे ओळखण्याची कला ही फक्त पालकांकडेच असू शकते आणि हे ज्याला अतिउत्तम पद्धतीनं जमलं त्याचं अर्धपालकत्व इथंच पूर्ण झालं म्हणायचं। आता त्यानंतर बघा की आपण नेहमी एखाद्या गोष्टीची भीती मुलांच्या मनामध्ये निर्माण करत असतो। तुम्ही असं केलं नाही तर असं होईल किंवा एक वेगळीच निगेटिव्हिटी आपण त्यांच्या मनामध्ये नेहमी भरत असतो। पण याऐवजी मुलांना भीती न घालता त्यांची प्रेरणा बनता येते का, किंवा मला खरंच तुझ्यावरती विश्वास आहे अशा वाक्यांचा उपयोग करून एक वेगळीच पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण करता येते का, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहित करता येते का याकडं भर असावा। निकालाचं किंवा झालेल्या सक्सेसचं
सेलिब्रेशन तर कुणीही करतं, परंतु प्रयत्नांचं कौतुक करता आलं पाहिजे. मुलांच्या स्वप्नांना भरारी देण्याचं काम हे आपल्याच हातात आहे. आणि खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलांनी काहीतरी नवीन शिकत राहावं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वतःचं शिकणं थांबवू नका. तुम्ही जर एखादी नवीन गोष्ट शिकत असाल तर नक्कीच तुमची मुलं तुम्हाला फॉलो करतील. तुम्ही शिकताना पाहिलं की मुलं आपोआपच शिकतील. त्यामुळं तुमच्यातला विद्यार्थी जागा ठेवता आला पाहिजे. मुलांसोबत वाचन करणं, त्यांना प्रश्न विचारणं किंवा त्यांच्या प्रश्नांवरती बोलणं यासारख्या मार्गांचा आपण अवलंब करू शकतो. एखादी गोष्ट वेगळ्याच क्रिएटिव्हिटीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते का, यासाठी सतत प्रयत्नशील राहा. मुलांना बऱ्याचदा कोणताही सिलेबस अवघड वाटू शकतो, त्यामुळं ते वाचत असलेल्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करून त्यांना ते सोपं करण्यासाठी आपण हेल्प करू शकतो. आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मनाचं कान बनता आलं पाहिजे. त्यांच्याशी आपला संवाद हा नेहमी जागा ठेवला पाहिजे. लहानपणी त्यांना चालताना जसा आपण आधार दिला तसा मानसिक आधार आयुष्यभर देता यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करणं म्हणजे त्यांच्यातील मनोबलाचा झालेला मृत्यू असतो. प्रत्येक मूल हे युनिक असतं. त्याच्यामध्ये एक वेगळीच कलात्मकता किंवा एक वेगळंच कौशल्य दडलेलं असतं. जसं की सशाची आणि माशाची तुलना होऊ शकत नाही, तशी आपल्या मुलाचीही कुणाशी तुलना करणं कटाक्षानं टाळा. तो बघ, तो किती चांगला, त्याचं अक्षर किती छान, तुझं नाही, असं म्हणून प्रत्येक मुलाचं खच्चीकरण करणं थांबवा. प्रत्येक मूल अनोखं असतं, त्याचा प्रवास हा वेगळा असतो आणि या प्रवासामध्ये त्याच्यासोबत राहणं हे प्रत्येक पालकाचं आद्य कर्तव्य आहे. मग मुद्दाम म्हणून या प्रवासामध्ये तो बघ त्याची गाडी किती फास्ट चालली, आपली किती स्लो, असं म्हणून त्याचं लक्ष विचलित करून अनपेक्षित अपघात टाळा. त्याच्याही पुढची पायरी म्हणजे आपलं मूल जे काही अभ्यास करत आहे तो अभ्यास त्याच्या जीवनाशी कसा निगडीत आहे हे या ना त्या उदाहरणातून त्याला समजून सांगता आलं पाहिजे. आणि हे खरंच एक मोठं कौशल्य आहे. आणि हे सांगण्याचं कौशल्य ज्या पालकाला जमलं त्याच्या मुलाचं शिकणं सोपं झालं. यासाठीही खूप मोठं रॉकेट सायन्स यावं असं काही नाही. उदाहरण सांगायचं झालं तर साधं मूल शिकत असलेली बेरीज वजाबाकी बाजारात गेल्यानंतर कशी उपयोगाची आहे, इथून सुरुवात करून मोठमोठ्या उदाहरणांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जीवनाच्या प्रवासामध्ये तुमचं मूल कधी कधी थकेल, कंटाळेल, मागं पडेल. अशा वेळी त्याला नकारात्मक शब्दांनी किंवा वाक्यांनी त्याच्या मनाचं खच्चीकरण न करता जीवनामध्ये संयम ठेवायला शिकवा. सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहता आलं पाहिजे, मनी धारिष्ट धरता आलं पाहिजे. जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती कायम नसते, ती बदलणारी असते. परिवर्तनाचा हा साधा सरळ नियम आपल्या मुलांना सांगता आला पाहिजे, त्यांच्या मनावरती रुजवता आला पाहिजे, म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीतून बाहेर निघू शकतात. जाता जाता पालकांसाठी एक अमूल्य वाक्य सांगावंसं वाटतं की शिकवण्याची प्रक्रिया ही पूजेसारखी असावी. परीक्षेचा निकाल हा फक्त प्रसाद, म्हणजे फक्त पूजेवरती कॉन्सन्ट्रेट, नॉट ऑन प्रसाद. म्हणजे आयुष्याचा जीवनपट चालताना पश्चाताप हा कधीच होणार नाही. जेव्हा केव्हा मुलांना तुमची गरज असेल आधाराची, तेव्हा तुमचे हात हे नेहमीच मुलांच्या आधारासाठी शिवशिवले पाहिजेत. पालकांसाठी ही कळकळीची विनंती.